कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळं तुझ्यामुळे झालंय मम्मा। कोणी सांगितलेलं त्या पेपरवर साईन करायला? सगळं मला भोगावं लागतंय यार। कधीच तुला माफ करणार नाही। अरे हात आई गं। एक सेकेंड। हॅलो मम्मा। हाँ बच्चा, आर यू ओके? हा अजिबात ओके नाहीये। तुझ्यामुळे मला नोकरासारखं काम करावं लागतंय सगळं। अरे देवा, काय वेळ आणलीस माझ्या मुलीवर। मम्मा आता पण मी कपडे धुतीये, ते पण हाताने। कॅन यू बिलीव इट? त्या वसुंधराला ना बघतेच मी आता, थांब। हो विशाखा मॅम, खुशाल बघा इथेच आहे मी। वसुंधरा? हो मी, अजून कोण असणार? तनया फोन स्पीकर वर आहे हे सांगता नाही आलं तुला? मूर्खा कुठली, ठेव आता। अगं मम्मा, गप्पा नंतर मारा, आधी काम करून घ्या, एव्हाना झालं असतं। वसुंधरा ऐक ना, ह्या आईंच्या काही साड्या आहेत, धुवायच्या होत्या। तनयाकडे देऊ का धुवायला? हो वहिनी द्या ना, बिंदास द्या, ती सगळे कपडे धुवेल। काय ग तनया? तनया, ह्या काही साड्या धुवायच्या होत्या, प्लीज धुशील का ग? हा ग पण मी ऑलरेडी। हो पण ह्या आईंच्या साड्या आहेत ना। आणि हा ऐक, हलक्या हाताने धुवा। थँक्यू, बाय। पण मला कामं सांगते, जास्त जागावपणा करायला लागले। हलक्या हाताने धुणं, आता बघ माझा हलका हात। बापरे, आईंची साडी तर फाटली। आता लपवून टाकते ही साडी, कळायलाच नको त्यांना। दादा निघायचं? थांब, ऍक्च्युली मला सगळ्यांशी बोलायचंय। काय रे भास्कर, काय बोलायचंय? बाबा, काल किचनमध्ये जे झालं, कुकर फुटला, त्याआधी आपला जो विषय चालू होता तो अर्धवटच राहिला आणि मला असं वाटतं की तो पूर्ण व्हायला हवा। कुठला विषय रे? आई, अखिलने कंपनीच्या अकाउंटमधून तनयाला 50 लाख रुपये काढून दिले। काय? 50 लाख? हो, खरं तर स्वयंपाकघरातला तो प्रकार घडला ना, तेव्हा आम्ही त्याच विषयावर बोलत होतो सगळे। तू नव्हतीस तिथे तेव्हा। आई, प्रॉब्लेम पैसे काढून दिल्याचा नाहीये, प्रॉब्लेम हा आहे की हा व्यवहार करताना त्याने कोणालाच काहीच सांगितलं नाही। आणि अखिल, त्यावर तू सीईओ आहेस हे उत्तर नाहीये। कंपनी आपल्या सगळ्यांची आहे, आपण सगळे एकत्र विचार करून त्याचा निर्णय घेतो आणि तू इतका मोठा निर्णय पण नाही, ते पैसे मी लगेच बँकेत डिपॉझिट केले आणि मला कळत नाहीये आता कोणाला तरी मदत करण्यासाठी मी काय परमिशन घ्यायची गरज आहे का? परमिशनची गरजच नाहीये, निदान कानावर तरी घालायला हवं होतं ना, आम्ही कोणी नाही म्हटलं असतं का? पण तू मला विचारात न घेता हा व्यवहार केलास ना, हा मुद्दा आहे। पण मुळात तनयाला एवढ्या पैशांची गरजच काय होती? नाही आई, तनयाला नाही, विशाखा मावशीला हवे होते। विशाखाला? असो, जे झालं ते झालं। मला फक्त एवढंच म्हणायचंय, तशी आकाशने अखिलच्या आधी ही पोझिशन मला ऑफर केली होती। त्याचा काय संबंध? आणि तू तेव्हा नाही म्हणाला होतास ना, आता काय तुझे विचार बदलले? असं समज हवं तर। पण हे जे काही झालंय ना, ते मला मुळीच पटलेलं नाहीये। मला जितकी आपल्या घरातल्या माणसांची काळजी आहे ना, तितकीच आपल्या कंपनीची सुद्धा आहे। त्यामुळे मला आपल्या कंपनीच्या प्रत्येक निर्णयामध्ये माझा से हवा।
आकाशने आणि मी इतक्या कष्टाने ही कंपनी उभी केली आहे. त्यामुळे या कंपनीतली प्रत्येक गोष्ट मला कळायलाच हवी. इथून पुढे कुठलेही ट्रान्झॅक्शन मला विचारल्याशिवाय केलं जाऊ नये. आणि म्हणूनच मला अखिलच्या बरोबरीने कंपनीचा जॉईंट सीईओ केलं जावं असं मला वाटतं. मला कळते की तुम्हाला सगळ्यांना धक्का बसलाय. तुम्हाला विश्वास बसत नसेल की मी असं का बोलतोय, पण मी पूर्ण विचार करूनच हे बोलतोय. आणि जर मी कंपनीचा जॉईंट सीईओ होणं मान्य नसेल तर मग एकच पर्याय आहे, आपण वाटण्या करूया. हां, म्हणजे कोणाला काही विचारण्याची गरजच भासणार नाही ना. मी माझा छोटा बिझनेस माझ्या पद्धतीने करेन, पण हे असं विश्वासात न घेता परस्पर निर्णय तरी घेणार नाही कोणी. भास्कर, तू वाटणे, मला माहिती आहे की तू दुखावला गेलायस, पण म्हणून हा पर्याय? बाबा, दुसरा पर्यायच नाहीये माझ्या पुढे. हो, आकाश आणि मी इतकी वर्ष एकत्र काम केलंय. आमच्यात वाद झाले नाहीत का? झालेत ना. पण बिझनेस मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही एकत्र बोलायचो आणि मग तो निर्णय घ्यायचा. अच्छा, म्हणजे तुला महत्व हवंय? नाही, माझ्या अनुभवाचा माझ्या कंपनीला उपयोग व्हावा असं मला वाटतंय. अखिलाच एका बाबतीत तू असं केलंस, उद्या सगळ्या बाबतीत करशील. हळूहळू कोणाला विचारणार पण नाहीस तू. अखिल, अशाने कंपनी चालू शकत नाही. कुठल्याही कंपनीसाठी चांगले सल्लागार महत्वाचे असतात. आणि आकाशने काय आमचा सल्ला घेतलाय, त्याच्यावर विचार केलाय आणि मग निर्णय घेतलाय. आणि म्हणूनच तो इतकी वर्ष कंपनी इतक्या चांगल्या प्रकारे चालवू शकला. तुला असं म्हणायचंय का की फक्त आकाशाला चांगल्या प्रकारे कंपनी चालवू शकतो, मी नाही? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आकाशला टीम स्पिरिट कळतं, इतरांच्या मतांचा आदर करता येतो. कंपनीचा बॉस आणि वर्करचा लीडर यातला फरक त्याला कळतो. आणि एक कंपनी चालवण्यासाठी हे गुण खूप महत्वाचे असतात. दादा, मला पण चांगल्या प्रकारे लीड करता येतो. आवडून अडून मी कसं नालायक आहे हे सगळ्यांना सांगू नकोस. अखिल, आवाज खाली. तुझं पण चुकलंय हे खरंच आहे ना? तनयाच्या आईला पैसे देताना तू आम्हाला तरी सांगायला हवंस ना. पण मुळात विशाखाला एवढ्या पैशांची गरजच काय पडली? आणि तसं असतं तर तिने पहिल्यांदा आपल्याकडे यायला हवं होतं. बाबा मदत मागितली होती. तुझ्याकडे? अरे पण तू सीईओ नाहीयेस हे विशाखाला चांगलं माहिती आहे, तरी पण तुझ्याकडे आली होती. नाही बाबा, माझ्याकडे नाही. विशाखा मावशी वसुंधरांकडे गेल्या होत्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.